नवरात्र उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सव हा देवींचा उत्सव आहे, म्हणजे महिलांचा उत्सव आहे. कधी काळी या प्रमुख असणाऱ्या महिला त्यांना देवीच्या रूपात बसवलेला आहे आणि त्यांचा हा उत्सव महिला मोठ्या आनंदाने, उत्साहाने करत असतात. बघूया त्याची माहिती आपल्याला बातम्यामधून काय मिळते. कोल्हापूर तारीख 27. भक्ती, शौर्य आणि करुणेचा भाव मनात घेऊन आलेल्या हजारो भक्तांच्या उत्साहात त्र्यंबोली देवी टेकडीवरील ललिता पंचमी यात्रा झाली. भर पावसात हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने अंबाबाई आणि त्र्यंबोली भेटीचा सोहळा सजला. त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केल्याचे प्रतीक म्हणून कोहळा भेदण्याचा पारंपरिक विधी यावेळी झाला. कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी काही काळ थरारही अनुभवायला मिळाला. अंबाबाई देवीची पालखी सकाळी 9 वाजता भेटीसाठी बाहेर पडली. त्यापाठोपाठ तुळजाभवानी देवी, गुरु महाराज वाड्यातील पालख्या मार्गस्थ झाल्या. बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, पार्वती टॉकीज मार्गे श्री अंबाबाईची पालखी शाहू मिल चौकात आली. येथे पालखी पूजन झाल्यानंतर देवीच्या पालखीने विसावा घेतला. यावेळी मानकऱ्यांचे स्वागत झाले. त्यानंतर राजारामपुरी टाकाळा मार्गे पालखी टेंबलाबाईच्या टेकडीवर आली. 12:30च्या सुमारास टेंबलाबाई टेकडीवर विधीला प्रारंभ झाला. छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती आदींच्या उपस्थितीत कोहळा पूजन झाले. आरतीनंतर कोहळा भेदण्याचा विधी झाला. देवीच्या प्रतिकात्मक रूपात कुमारिकेच्या हस्ते हा विधी झाला. कुमारिकेचा मान स्वरा गुरव हिला यंदा मिळाला. कोहळा फुटल्यानंतर त्याचे तुकडे मिळवण्यासाठी काही काळ थरारी रंगला. सोहळ्यानंतर पालख्या परतीच्या मार्गाने मार्गस्थ झाल्या. भाविकांनी त्र्यंबोलीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दर्शनानंतर अनेकांनी टेकडी परिसरात विसावा घेतला. दुपारनंतर ग्रामीण भागातील कुटुंबीही दर्शनासाठी आली. त्यामुळे दिवसभर देवीचा मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला. नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीनिमित्त त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ रूपात पूजा मानण्यात आली. ही आहे बातमी, सकाळमध्ये आलेली आहे. अशाच बातम्या सर्व वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. इथे भाविक दिसत आहेत, इथे देवी दिसते, इथे जी पूजा बांधलेली आहे. ती जी कथा सांगितली कोल्हासुराची, ती कथा मात्र आहे तशी खरी नाही आहे. इथं कोहळा फोडणं, त्याचे तुकडे गोळा करणं, याच्या मागं जी प्रथा ती वेगळी असणार आहे. काय असेल ही प्रथा? ज्यावेळी स्त्रिया कुटुंबप्रमुख होत्या, राज्य स्त्रियांचं होतं, त्यावेळी पुरुषाला त्यामध्ये फारशी किंमत नव्हती. अशा काळामध्ये ज्या महिलांनी खूप चांगल्या तऱ्हेनं कुटुंब चालवलं, कुटुंब याचा अर्थ 50, 100, 200 माणसं त्या कुटुंबात असतील किंवा एका टोळीच्या 2-4 टोळ्या झाल्या असतील आणि त्याचं प्रमुखपद ज्या महिलेकडं आहे, त्या महिलेनं खूप चांगलं कार्य केल्यामुळं, सर्वांना चांगलं सांभाळल्यामुळं तिला पुढं देवीच्या रूपामध्ये पूजलं जातं. अशा तऱ्हेच्या देवी कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतात. मरगाबाई, टेंबलाबाई, यल्लम्मा, फिरंगाई, अंबाबाई, कात्यायनी, नवदुर्गा या काळातल्या महिला शेती करत होत्या आणि ती किचकट कामं शेतीची आजही त्याच करतायत आणि शेती करत असल्यामुळं त्यांच्याच ताब्यात सत्ता होती. पण ज्यावेळी शेतीमध्ये बैलाचा शिरकाव झाला, म्हणजे बैलाच्या साहाय्यानं शेती नांगरायला लागले, त्यावेळी अधिक चांगलं पीक यायला लागलं आणि बैल सांभाळण्याचं काम पुरुषाचं बनलं. तेवढी ताकद पुरुषाकडं आहे आणि मग सत्ता आली पुरुषाची. म्हणजे उत्पादन साधनाचा जो मालक असतो त्याची सत्ता येते, तशी सत्ता पुरुषांची आली. पण आधीच्या देवी ज्या होत्या त्या मात्र म्हणजे महिला प्रमुख असणाऱ्या, कुटुंबप्रमुख असणाऱ्या, त्या मात्र तशाच देवी राहिल्या. त्यांची पूजा करण्याचं कामसुद्धा पुरुषांनी काढून घेतलं आणि स्त्रियांना त्यासाठी तुम्ही अपवित्र आहात हे सांगून टाकलं. अपवित्र म्हणजे ज्यामुळं त्या स्त्रिया एकेकाळी अत्यंत महनी बनल्या होत्या, मोठ्या बनल्या होत्या, तेच त्यांचं काम मुलं देण्याचं. त्यासाठी MC येते आणि MC येते म्हणून तुम्ही अपवित्र आहात, अशा तऱ्हेचा प्रचार करून स्त्रियांना देवापासून दूर करण्यात आलं. पुरुषांनी ताबा घेतला.
आजसुद्धा या देवींच्यासाठी असणारा नैवेद्य हा आपल्याला दिसतो की वेगवेगळ्या भाज्यांच्या स्वरूपातला असतो. स्त्रिया त्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ त्यात घालत असतात आणि त्यात गौरी गणपती उत्सव, नवरात्राचा उत्सव हे स्त्रियांचेच उत्सव आहेत. या स्त्री देवतांच्या पुढं काही ठिकाणी कोहळा फोडतायत आणि त्याचे तुकडे सगळे घेत आहेत. काही ठिकाणी कोंबडं बकरं मारलं जातं आणि बकऱ्याचे फरं, बकऱ्याचं मटण हे लोकांमध्ये वाटलं जातं. तर काही ठिकाणी पूर्वी रेडा कापला जात होता. त्यापूर्वी काय कापलं जात होतं? आदिवासी समाजातल्या प्रथांचा अभ्यास केला तर याची उत्तरे मिळतात. देवीने राक्षसाला मारल्याचे म्हटले जाते. म्हणजे कधीतरी या देवीचे आणि पुरुषप्रधान संस्कृतीतल्या प्रमुखांची युद्ध झालं असेल, लढाई झाली असेल आणि त्यातून तिनं मारलं असेल. किंवा दुसरी शक्यता ही आहे की अशा तऱ्हेचा राक्षस दरवर्षी मारला जात असावा आणि त्याचं रूपांतर पुढच्या काळात म्हणजे प्रतिकात्मक रूप म्हणजे रेडा, बकरं, कोंबडं किंवा आत्ताचा कोहळा हा असला पाहिजे. या देवतांच्या मागं ऋषीमुनी किंवा आणखी काही देव हे जोडण्याचं काम नंतरच्या पुरोहितांनी केलेलं आहे. पुरोहित आपल्या देवतेला जास्तीत जास्त भक्त मिळावेत आणि आपलं पोट भरावं यासाठी नवीन नवीन कथा रचत असतात. त्याला पुराणे म्हणतात. पण ही पुराण रचत असताना त्यात काही भाग सत्य असतो आणि हे सत्य आपण शोधायला हवं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानंतरही अनेकांनी सखोल अभ्यास करून याची उत्तरं शोधलेली आहेत. फक्त एवढं एकच खरं आहे की आत्ता जे वैदिकांनी त्यावरती पुटं चढवलेली आहेत ती खरी नाहीत. कारण वैदिक सत्ता नंतरच्या काळात आली. त्याही पूर्वीच्या ह्या देवी आहेत, ह्या आदिमाया म्हटल्या जातात. कोहळा फोडण्याचं संधी किंवा मान हा कुमारिकेला दिला जातो. याचं कारण काय? वैदिकांनी बालिश उत्तरं दिलेली आहेत, त्यात काही अर्थ नाही. मूळ प्रथा शोधायला हवी. दुसरी गोष्ट कोल्हासूर. कोल्हासूर म्हणजे कोल्हापूरचा प्रमुख राजा किंवा अशी व्यक्ती जी कोल्हापूरमधलीच आहे. कारण जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान वगैरे हे एक पद आहे, तसं हे सुद्धा एक कोल्हासूर हे एक पद आहे. तिथं कोणती व्यक्ती असेल कोणास ठाऊक. त्यामुळं अशा राक्षसाला दरवर्षी कापलं जात असेल आणि राक्षस म्हणायला इथं राक्षस म्हणजे रक्षण करणारी म्हणून ते राक्षस नाव त्याला मिळालं. पण हा भाग सगळा राक्षस होता. नागलोक, राक्षस, किन्नर असे जे पूर्वीचे वंश होते ते वंश इथं राहत होते. यासंबंधीचे अनेक पुरावे आपल्याला इथं बघायला मिळतात. तेव्हा हा इतिहास थोडासा तपासायला पाहिजे एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद.